कारण बस म्हणजे हे फसवण्याचं काम करतं की ह्या बसवरती दसमे बस लिहिलेलं आहे, ही दसमे बस आहे, दसमे बस आहे आणि आपण स्वारगेटला आहोत आणि राज्य सरकारने एक सुविधा चालू केली होती दसमे बस. तुम्ही बघू शकता की ह्या बसवरती दसमे बस लिहिलेलं आहे, ही दसमे बस आहे, दसमे बस आहे आणि रेट वाढलेले आहेत पीएमटीचे आणि हे तसेच बोर्ड ठेवलेले आहेत. म्हणजे लोकांना फसवण्याचं काम तर नाही चालू आहे. बाहेर गावातून जर नागरिक आले आणि ते दसमे बसच्या बसमध्ये बसले आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे महिलांना त्या गुलाबी बस फ्री होत्या, महिलांना 10 रुपये तिकीट होती. पण आता अशी परिस्थिती आहे की पीएमएल दरवाढ केलेली आणि दरवाढ कमी करण्याचं नाव नाही घेते. कोणच पुणे महानगरपालिका देते, पगार पुणे महानगरपालिका देते, पण तरी पण सुद्धा पीएमएल ह्याच्यामध्ये जर सध्या तुम्ही स्थिती बघताल, तुम्ही इथं सगळं पीएमएलचं जे आहे सगळी घाण इथं जमा झालेली आहे. नागरिक ह्या घाणीमध्ये थांबलेले आहेत. चांगली सुविधा कशाला म्हणतात? तुम्ही जर मुंबईमध्ये बस सुविधा बघितली तर डबल डेकर बस आहे, आतमध्ये थांबायला जागा आहे, लाईन नाही जावं लागतं. नागरिकांची अशी अवस्था असेल आणि जर प्रशासनाने जर रेट वाढवले असतील तर मी ह्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. प्रशासनाने पहिला चांगल्या सुविधा द्याव्या. ह्याच्या दसमे बस आहेत, पहिला हे बोर्ड आहे ना यांनी काढले पाहिजे, नाहीतर मग आम्ही परत दसमे बस म्हणजे हे फसवण्याचं काम चालू आहे नागरिकांचं. आता 20मे बस असं त्यांनी लावलं पाहिजे, कारण रेट वाढलेले आहेत. बसेस बघा, याच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, धाग्यांनी बांधलेले आहेत त्या खिडक्या. नागरिकांना सुविधा नाही, इथं गुटक्याने धुकलेले, कधी स्वच्छता करत नाही आणि ह्याच्यानंतर पण जर तुम्ही हे रेट वाढवणार असाल तर त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो मी.